नमस्कार मैत्रिणींनो. सण असो किंवा एखादा खास बेत, गोड पदार्थ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे मऊ आणि रसरशीत असे गुलाबजाम. आणि अचानक गुलाबजाम करायचे म्हटलं की आपण बाहेरून गुलाबजामुनचं पीठ घेऊन येतो. पण जर हेच प्रीमिक्स आपल्याला घरच्या घरी बनवता आलं तर? आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी परफेक्ट प्रमाणात गुलाबजामुनचं प्रीमिक्स कसं बनवायचं. चला तर मग सुरुवात करूया. एका बाउलमध्ये चाळणी ठेवून त्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी मैदा, 1 छोटा चमचा बेकिंग पावडर आणि 1/4 चमचा किंवा अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालून हे सर्व कोरडं साहित्य चाळणीने चाळून घ्यायचं. जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाही. आता यात 1 चमचा तूप घालून घ्यायचं आणि हे सर्व आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व साहित्य सारखं मिक्स होईल. आणि हे तयार झालं तुमचं इन्स्टंट होममेड प्रीमिक्स. अगदी विकतच्या सारखं दिसतंय बघा. हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी 1 ते दीड महिना साठवून ठेवू शकता. आता मी तुम्हाला आपल्या हे प्रीमिक्सचे गुलाबजामुन बनवून दाखवते. तयार प्रीमिक्समध्ये थोडं-थोडं कोमट दूध घालून अगदी हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आणि मऊसर असं पीठ मळून झालं की 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 10 मिनिटानंतर पिठाचे छोटे-छोटे गोल-गोल बॉल्स बनवून घ्यायचे आणि तयार बॉल्स ब्राउन होईपर्यंत तेलामध्ये किंवा तुपामध्ये मीडियम गॅसवर तळून घ्यायचे. आणि कोमट पाकामध्ये हे गुलाबजामुन 3 ते 4 तास मस्त भिजवून द्यायचे. आपले मऊ रसरशीत, बिना खव्याचे आणि बाहेरच्या पिठाशिवाय घरच्या घरी एकदम झटपट असे हे गुलाबजामुन तयार आहे. नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीजसाठी स्पायसी मेजवानीला नक्की सबस्क्राईब करा. थँक